उन्हाळ्यात बऱ्याच वेळा जेवण जात नाही, भाजी खायची सुद्धा अजिबात इच्छा होत नाही. भाजी कितीही चांगली बनवली तरी तोंडाला चव अजिबात येत नाही. तर तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल आणि काही वेगळं खायचं असेल आणि भाजी नको असेल, तर या पद्धतीने तोंडाला चव आणणारी आणि पोटाला थंडावा देणारी अशी ही चटपटीत कोशिंबीर एकदा नक्की बनवून बघा. माझी खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडेलच. चला तर कोशिंबीर बनवायला घेऊया. यासाठी सगळ्यात आधी इथे मी एक कांदा घेतलेला आहे. कांद्याचं साल काढायचं, मागचा पुढचा देठ काढायचा आहे. हे बघा या पद्धतीने. आणि त्यानंतर कांदा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, पण त्याआधी मधला जो याचा जाडा भाग असतो ना, तो सुद्धा काढून टाकायचा, कारण तो असतो कडवट. आधी त्यानंतर मी कांदा चांगला धुवून घेतलेला आहे. धुवून घेतल्यानंतर या पद्धतीने एकदम बारीक बारीक चिरून घ्यायचा. मी इथे एक कांदा घेतला आहे, तुम्ही अजून 2 किंवा 3 कांदे सुद्धा घेऊ शकता. आता हा कांदा जितका होईल तितका एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटो सुद्धा धुवून घेतलाय, पुढचा देठ काढलाय, मधला जो देठाकडचा भाग असतो ना, तो सुद्धा काढून टाकायचा. आणि त्यानंतर टोमॅटो सुद्धा बारीक बारीक एकदम असा चिरून घ्यायचा. हे बघा एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे. तुम्हाला अजून हवा तर तुम्ही अजून घालू शकता. यानंतर एकच हिरवी मिरची घेतलेली आहे. ही हिरवी मिरची तिखट आहे त्यामुळे एकच घेतली. धुवून घ्यायची आणि ती सुद्धा मधून अशी चिरून त्यानंतर बारीक बारीक चिरून घेतली आहे. आता मूठभर कोथिंबीर धुवून घेतली आहे. कोथिंबीर सुद्धा एकदम बारीक बारीक चिरून घेऊया. सगळं साहित्य आपलं चिरून झालेलं आहे. एका भांड्यामध्ये मी इथे दही घेतलेलं आहे. 4 मोठे चमचे दही घेतलं आहे. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. तर मी इथे अर्धा चमचा मीठ घातलाय, 1 चमचा चव येण्यासाठी साखर घातलेली आहे. आता हे दही आहे ते आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. दही घेताना सुद्धा आंबट दह्याचा वापर करायचा नाही. घरी लावलेलं फ्रेश दही असतं ना, तेच घ्यायचं आणि चांगलं असं हे बघा मस्त याच्या गुठळ्या मोडेपर्यंत चांगलं फेटून घ्यायचं. मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही ही रेसिपी माझी कुठून पाहताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. दही चांगलं फेटून घेतलेलं आहे, गुठळ्या याच्या मोडून काढल्या. आता यामध्ये घालूया चिरून घेतलेलं सगळं साहित्य. तर बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घातला आहे. त्यानंतर एकच हिरवी मिरची चिरलेली आणि मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घातली आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला पोटाला थंडावा देणारी काकडी. काकडी तुम्हाला माहितीच आहे किती थंड आहे आणि उन्हाळ्यामध्ये काकडी खाल्लीच जाते. यासाठी काकडीसुद्धा यामध्ये आपण घालणार आहोत. काकडी चिरून घ्यायची आहे, म्हणजे मागचा पुढचा देठ काढायचा. आधीच धुवून घेतली आणि याचा देठ आहे ना, तो थोडासा खाऊन बघायचा. कधी कधी काकडी असते कडू, यासाठीच थोडीशी खाऊन बघायची. कडू नसेल तरच त्याचा वापर करायचा. वरची साल काढून घ्यायची आहे. हे बघा काकडीची साल काढून घेतली आहे. आता यामध्ये बारीक साईडची किसणी घ्यायची आणि त्याने काकडी किसून घ्यायची. मी आधीच किसून नाही ठेवली, कारण काकडीला पाणी सुटतं, यासाठीच मी काकडी नंतर किसून घेते. बारीक साईडच्या किसणीने छान अशी किसून घ्यायची, म्हणजे मस्त याचा बारीक असा किस आपल्याला मिळतो. हे बघा अख्खी काकडी मी अशी किसून घेतलेली आहे. यानंतर आपण यामध्ये अजून काही साहित्य घालणार आहोत. तर अजून आपल्याला पोटाला थंडावा मिळण्यासाठी इथे मी 7-8 पुदिन्याची पानं घेतलेली आहे. यामध्ये पोटाला थंडावा देण्याचे गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. तर यासाठीच मी इथे पुदिन्याची पानं हातानेच अशी तोडून बारीक करून घातलेली आहेत. यानंतर घालायचा आहे अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि याला मस्त चटपटीतपणा येण्यासाठी आणि चव येण्यासाठी 2 चमचा चाट मसाला घातला आहे. आता यानंतर आपण मीठ आधीच घातलं आहे, पण इथे मी आता अर्धा चमचा काळं मीठ वापरते. काळ्या मिठामुळे याला फ्लेवर खूप छान येतो. ही कोशिंबीर आहे ना, ती चवीला एकदम भारी लागते. एकदम मस्त असा कोशिंबीरला चटपटीतपणा येतो. शिवाय चाट मसाल्याचा सुद्धा वापर यामध्ये करायचा. आता सगळं साहित्य घातल्यानंतर व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त अशी पोटाला थंडावा देणारी गारेगार अशी कोशिंबीर आपली तयार झालेली आहे. फक्त 10 मिनिटात ही बनवून तयार होते. तुम्ही पाहू शकता, बघूनच अशी वाटते की आत्ताच बनवून खावी. आहे की नाही साधी सोपी पद्धत. भाजीची गरजसुद्धा तुम्हाला लागणार नाही जर तुम्ही या पद्धतीने ही कोशिंबीर बनवली. उन्हाळ्यात काहीतरी लाईट खायची इच्छा होते, भाजी खायची इच्छा होत नाही, तर या पद्धतीने अगदी झटपट तुम्ही ही कोशिंबीर बनवू शकता. किंवा भाजी बनवली असेल आणि काही वेगळं हवं असेल भाजीसोबत, तर तुम्ही अशी ही कोशिंबीर बनवून खाऊ शकता. चवीला एकदम भारी लागते. उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळा जेवण जात नाही, नुसतं आपण दहीच खात असतो. तो दही न खाता यामध्ये असे हे पदार्थ घालून तुम्ही ही झटपट कोशिंबीर बनवून खाऊ शकता.
दिसते सुद्धा सुंदर आणि चवीला तुम्हाला काय सांगू खूपच छान झाली आहे. तुम्ही सुद्धा मंडळी या पद्धतीने करून बघा. तुम्ही कशी बनवता, तुमची काही वेगळी रेसिपी असेल तर ती मला सांगा, म्हणजे तुमच्या पद्धतीने सुद्धा मी ती रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करीन. आजची रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि मित्रमैत्रिणी आणि परिवारांसोबत शेअर करा.